नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजेच 25 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं आहे की ही श्वेता जी आहे तर ती फोन करून सगळ्या बातम्या आता नागराज आणि प्रियाला सांगत असते. आता यावेळेससुद्धा तिने फोन केलेला असतो आणि सांगत असते की आता वात्सल्य आश्रमाची नवीन संस्थापक सायली सुभेदार आहे म्हणून. प्रिया म्हणते ग्रेट, म्हणजे आता वात्सल्य आश्रमात काही झालं तर आता मग त्याला जबाबदार कोण, तर सायली सुभेदार, असंही प्रिया म्हणत असते. श्वेता म्हणते हो ना. आता प्रिया म्हणते याचीच तर आपण केव्हापासून वाट बघत होतो. बरं मला सांग श्वेता की आणखीन काय अपडेट आहेत. तर श्वेता सांगते अर्जुन आणि सायली इथल्या सगळ्या लोकांची नोंदणी आहेत ना पोलीस स्टेशनला करतायत आणि हे इन्स्पेक्टर सावंत आहेत ना तर ती सुद्धा इथं आले होते असेही श्वेता सांगायला लागते. आणखीन काय काय घडलं हे सगळा प्रकार आहे ना तिथलं ती श्वेता आता प्रियाला आणि नागराजला ह्या दोघांना सांगत असते. प्रिया हे सगळं ऐकून इतकी खुश होते आणि म्हणते हे बघ श्वेता असंच बारकाईने लक्ष ठेव सगळीकडे, आणि फोन ठेवते गमून प्रिया आता फोन ठेवते. आता बघा आता आपण पाहतोय पुन्हा ही प्रिया जी आहे तर ती म्हणत असते की नागराजला आता हे जे सगळं आहे ना तर ते तुम्ही आता ह्या राकेशला सांगायचं नाही, सचिनला पण, आणि हे सफरचंद खा नाही तर जेलमध्ये जायचं का. नागराज म्हणतो नाही नाही. मग प्रिया म्हणते जे मग सफरचंद खा. आता बघा लगेच नागराज काय करतो, सचिनला फोन करतो. लगेच सचिन म्हणतो हा नागराज अंकल बोला ना. तर नागराज सांगतो हा सचिन ऐक हे बघ आता ना असं असं घडलं म्हणून सगळं डिटेल जे काय आहे तर ते आता नागराज जो आहे तर तो सचिनला सांगतो आणि सचिन म्हणतो की ओके ओके ठीक आहे तर ठेवतो मग मी. आणि सचिन पुन्हा डायरेक्टर लगेच असं इन्स्पेक्टर धुमाळ जो आहे तर जो त्यांनी मॅनेज केलेला आहे तर त्याला फोन करतो. आणि आता त्याला फोन केल्यानंतर सचिन म्हणतो की इन्स्पेक्टर धुमाळ हे बघा, लगेच तो धुमाळ म्हणतो अहो साहेब मी तुम्हाला फोन करणारच होतो, इन्स्पेक्टर सावंतांचा मला मेसेज आला की त्या मुलीला दुसरं कोणी शोधतंय का म्हणून. तर सचिन म्हणतो नाही नाही तुम्ही दुसरं काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही उद्या सकाळी वात्सल्य आश्रमात मी मॅनेज केलेल्या माणसाला ना घेऊन जा, म्हणजे सगळं काही ठरल्याप्रमाणे घडेल म्हणून. आता लगेच इन्स्पेक्टर धुमाळ म्हणतो की ठीक आहे म्हणून. आणि आता राकेश म्हणत असतो की म्हणजे आता अर्जुन आणि सायलीवरती पहिला वार करण्याची पूर्ण तयारी झाली तर बरोबर ना. तर लगेच सचिन म्हणतो की हो, आता कुठे लपायचं ते सुद्धा आहे ना आता त्यांना कळणारच नाही म्हणून. आणि आता सचिन पुढे म्हणतो आणि त्यांची ही अवस्था आपण आहे ना मस्तपैकी आपण एन्जॉय करू असं म्हणून सचिन आणि राकेश दोघंही जोरजोरात हसत असतात. पुन्हा आपण पाहतो इकडे संध्याकाळचा सुभेदारांच्या घरातला सीन. अश्विन आता असं बघत असतो आणि म्हणत असतो क्या बात है, कॉंग्रॅच्युलेशन सायली वहिनी. आता लगेचच आहे ना ते सर्टिफिकेट आहे ना तर ते कल्पनाताईंना दाखवलं जातं. विमल म्हणत ते सायलीताई अभिनंदन. हां आता कल्पनाताई पण म्हणतात ऑल द बेस्ट म्हणून. आता लगेच अस्मिता म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स खूप छान म्हणून. सायली म्हणते आता आश्रमाचा कारभार सांभाळण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची गरज तर होतीच म्हणून. कल्पनाताई म्हणतात पण सायली हे फक्त सर्टिफिकेट नाही, हां ही फक्त एक ना मोठी जबाबदारीसुद्धा आहे. हां सायली म्हणते हो आई त्याची जबाबदारी होती मला हळूहळू. अस्मिता म्हणते आणि याची ना मला खात्री आहे की तो आश्रम आणि मुलं हे दोन्ही तो अगदी छान सांभाळशील. अर्जुन म्हणतो प्रश्नच नाही. आणि सायलीने ना सुरुवातसुद्धा केली आहे. आज पोलीस स्टेशनमधून आहे ना एका छोट्या मुलीला तिने खूप छान हँडल केलं. अस्मिता म्हणते म्हणजे. तर अर्जुन बघा तिथे जे काही घडलं ना म्हणजे ते छोट्या गौरीच्या बाबतीत हे सगळं काही ना आता घरच्यांना सांगते. घरचे खूप खुश होतात, त्यांना सायलीचं कौतुकच वाटतं की बघा सायलीना किती छान पद्धतीने हँडल करते ना एवढ्या छोट्या मुलांना म्हणून. कल्पनाताई म्हणतात वा सायली खरंच खूप छान काम करतेस ना तू म्हणून. आणि म्हणतात की नाही पूर्णाईनी इतके वर्ष त्यांच्या ट्रस्टमधून गोरगरिबांना मदत करतातच, आता तू सुद्धा ना त्यांचाच वर्षा चालवणार आहेस. सायली म्हणते प्रयत्न तर तसेच करते आई. आता बघा ना या छोट्या मुलीला ना मदतीची किती गरज आहे आई. अहो इतकी गोड मुलगी आहे ना ती गौरी, खूप घाबरलेली असते हो, सतत माझ्या जवळजवळ येते. आश्रमात अजून फारशी कोणाशी बोलतही नाही आहे. आणि आई मी तुम्हाला खरं सांगते हो तिला तिथं सोडून यावं असं मला वाटतच नव्हतं. तर विमल म्हणते सायलीताई तुम्ही सगळ्यांवरती माया करताना मग तुम्हाला एवढ्याशा मुलीची काळजी तर वाटणारच ना म्हणून. आणि आता अस्मिता म्हणते आणि डिलिव्हरीनंतर तर तुझी आणखीन धावपळ होणार, म्हणजे अर्धलक्ष आश्रमात असणार आणि अर्धलक्ष घरामध्ये. कल्पनाताई म्हणतात अस्मिता तुझं अर्ध नाही तुझं पूर्ण लक्ष ना इथेच होतं, कारण अस्मिता म्हणालेली असते ना म्हणजे माझ्यासारखं. तर कल्पनाताई म्हणतात सायली तुला सांगते अगोजी ना 100 फोन येत होते गो मला दिवसभरातून, आणि म्हणायची की मम्मा गोलू जेवला का, मम्मा गोलूने औषध घेतलं का गं, गोलू मजेत आहे ना गं मम्मा, ए मम्मा तुला गोलूला सांभाळायला जमतंय ना. आता लगेच अस्मिता म्हणते मम्मा अगं 100 वगैरे नाही, हां मग तू अति करू नकोस. हां हां केली मी बरेच फोन असं अस्मिता म्हणायला लागते.
अस्मिता म्हणते मी जॉब पहिल्यांदाच करते त्यामुळे मला स्मितचं टेन्शन तर येणार ना, त्यामुळे ना मला टेन्शन येतं गं. कल्पनाताई म्हणतात अस्मिता अगं मी समजू शकते. अस्मिता म्हणते पण मम्मा मी खरंच विचारते तुला स्मितला सांभाळताना त्रास तर होत नाही आहे ना गं. कल्पनाताई म्हणतात नाही अगं मी स्मितला ना अगदी छान सांभाळेन. आता विमल म्हणते आणि मी असते ना मदतीला त्यांच्या म्हणून. आता अस्मिता म्हणते अगं पण स्वयंपाकघरातलं तुला सगळंच तर बघायचं असतं ना, त्यामध्ये आता मामाची गुडघेसुद्धा दुखतात आणि मग स्मितला उचलायचं असतं, त्याच्यामागे धावायचं असतं आणि हे सगळं आहे ना तुझ्यासाठी खूप होत असणार आहे गं मम्मा आणि तू हे मान्यच करत नाही आहेस. आता अश्विन म्हणतो अस्मिताई अगं तू तर सगळं ठरवूनच पार झालीस का. हां अर्जुन म्हणतो की अस्मिताई तुला आता नक्की काय म्हणायचं आहे गं, की मम्माला गोलूला सांभाळता येत नाही असं म्हणतेस का तू. अस्मिता म्हणते नाही रे अर्जुन अगदी असं नाही म्हणायचं मला, पण मला काय वाटतंय माहिती आहे का की आपण स्मितला सांभाळायला एखादी नॅनी ठेवली तर चालेल का. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई लगेच चिडतात आणि म्हणतात ते नाही अस्मिता बाळाला की नाही त्याच्या आईने किंवा त्याच्या आजीने सांभाळायला हवं आहे म्हणून बाहेरून कोणालाही बोलवायचं नाही सांभाळायला बाळाला, कळालं का. आता सायली म्हणते अस्मिता अगं मी सुद्धा आश्रमातनं जमेल तितक्या लवकर येत जाईन, आई जास्त दमणार नाहीत याची काळजी मी घेईन. हां अस्मिता म्हणते अगं पण ज्या घरामध्ये नॅनीची गरज असते ना तिथे खूप जणांकडे ना नॅनी असते अगं आणि ती फक्त स्मितला सांभाळणार आहे म्हणजे तुम्हा सगळ्यांना ना तुमचा वेळ पण मिळेल ना. आता सायली म्हणते अगं खरंच त्याची काही गरज नाही आहे गं. अर्जुन म्हणतो हे बघा स्मिताई तुझा जॉब नवीन आहे ना अजून म्हणून तुला असं वाटतंय गं. आणि अर्जुन पुढे म्हणतो आणि मम्माने आपल्या तिघांना सुद्धा मोठं केलंय त्यामुळे शी नोज द बेस्ट म्हणून असं अर्जुन म्हणत असतो. अर्जुन पुढे म्हणतो की ऐक तू आता सध्या तू फक्त तुझ्या करिअरवर फोकस कर, आपण सगळे आपल्या नवीन रुटीनमध्ये एकदा का सेट झालो ना मग कोणाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. प्लीज अस्मिता रिलॅक्स उभं राहता असं अर्जुन तिला खूप समजावतो. आणि आता अस्मिता बघा शांतच बसते. इकडे पुन्हा आपण पाहतोय की श्वेता जी आहे तर ती पुन्हा प्रिया आणि नागराजला फोन करून सांगत असते की गौरी नावाची एक छोटी मुलगी आली आहे म्हणून. प्रिया म्हणते गौरी तर ही श्वेता म्हणते हो अगदी लहानशीच आहे, अर्जुन सायली तिला आश्रमात घेऊन आले तर अगदी 5-6 वर्षाचीच आहे म्हणून. आणि आता पुढे श्वेता म्हणते की आम्ही कुणी काही बोललो तर अजिबात उत्तर देत नाही म्हणजे बोलतच नाही आमच्याशी, पण सायलीने काही विचारलं ना की अगदी मान डोलून डोलून उत्तर देते असंही श्वेता सांगते. आणि म्हणते की सतत आपली त्या सायलीच्या मागे मागे करत असते आणि इतक्या कमी वेळेमध्ये सायलीचा सुद्धा लगेच जीव अडकलाय त्या मुलीमध्ये. श्वेता म्हणते हे बघ कितीही लहान असली ना तर तिच्यावरती ना लक्ष ठेव, पण आता तरी ना आपल्यासाठी ना फक्त सोनल महत्त्वाची, कारण आपल्याला ना तिलाच तर पकडणार आहोत म्हणजे आपण तिलाच उचलणार आहोत असंही प्रिया सांगत असते श्वेताला. आणि म्हणते बरं ऐक उद्या इन्स्पेक्टर धुमाळ एका माणसाला घेऊन येतील आणि ना तो माणूस असं सांगेल की तो सोनलचा काका आहे म्हणून. श्वेता म्हणते पण सायली अर्जुनचा विश्वास कसा बसेल. तर प्रिया म्हणते तुला काही मी मूर्ख वाटते का गं श्वेता. अगं ऑफकोर्स त्या माणसाकडे सगळे पुरावे असणार आहेत ना की तो सोनलचा काका आहे म्हणून. मग प्रिया म्हणते बरं मला एक सांग की ती त्या सोनलच्या अंगावरती कुठली जन्मखून वगैरे आहे का किंवा अशी एखादी कुठली वेगळी गोष्ट आहे का. ते श्वेता म्हणते जन्मखून तर नाही पण हां तिच्या मानेवरती ना भाजलेला ना एक वन आहे म्हणून. आता प्रियाला तेवढं हवं असतं ना. श्वेता पुढे म्हणते तिला ना जत्रेत काहीतरी आगबीग लागल्यासारखं आठवतंय म्हणजे आगीत सापडली असेल बहुतेक म्हणून मानेवरती ना भाजल्याचा तो वन आहे असं ती श्वेता सांगत असते. पुढे म्हणते की मी तिची केस विंचरत होते ना तेव्हा पाहिलं मी तिला म्हणून. आता असं म्हणते इतक्यातच आहे ना ती श्वेता आणि आता ती माणसं आहेत ना त्या दोघीजणी येत असतात. माणसी म्हणत असते की अगं तू घाबरतेस का, मी आहे ना तुझ्यासोबत. आणि ती सोनाली म्हणत असते मला ना दचकल्यासारखंच झालं. माणसी म्हणत असते की अगं नको घाबरूस म्हणून. इकडे या दोघीजणी बोलत असतात. प्रिया म्हणत असते बरं तू तिला विचारलंस का की हा वन तिला कसा आला म्हणून. तर श्वेता बघा किती पुढची ती म्हणते नाही तिला संशय येईल ना म्हणून मी तिला नाही विचारलं म्हणून. लगेच प्रिया म्हणते मस्तच म्हणजे तिच्या मानेवरती जो भाजलेल्याचं वन आहे तो कोणीतरी पाहिलाय हेच तिला माहिती नाही तर असंही प्रिया म्हणत असते. बापरे या दोघींना एकमेकीला एकदम डांबीच भेटले. आता प्रिया म्हणते की आता ना या गोष्टीचा आपण आहे ना खूप चांगला उपयोग करून घ्यायचा हां म्हणून. आणि प्रिया आणि श्वेता म्हणते की बरं ठीक आहे चल मग आपण नंतर बोलू हां प्रिया असं म्हणून. आता ही श्वेता मान वळवणार इतक्यातच आहे ना सोनल आणि मानसी तिथे येऊन उभारतात. ही श्वेता इतकी दचकते ना की बस खूपच घाबरते. आणि तिकडे प्रिया आणि नागराजने फोन ठेवलेला असतो. आता ही श्वेता म्हणते इतक्या रात्रीचं तुम्ही दोघीजण इथे काय करताय. तर मानसी म्हणते अगं सोनलला ना खूप भीती वाटत होती, ती झोपेतून ना दचकन उठली म्हणून मी कुसुमताईला उठवण्याचा प्रयत्न केला पण तिला ना खूप गाढ झोप लागली होती गं म्हणून मी तिला ना मधुभाऊंकडे घेऊन चालले होते असं ती मानसी सांगते. आता ही श्वेता म्हणते की अगं घाबरायचं आहे काय त्यात, ये इकडे ये असं म्हणून त्या मानसीला ना पुन्हा हॉलमध्ये नेत असते झोपण्यासाठी.
आणि जाताना ना ती माणसे म्हणत असते की श्वेताताई तू फोनवरती कोणाशी बोलत होतीस ग? तर ती श्वेता म्हणते माझ्या मैत्रिणीशी बोलत होते. माणसे म्हणते तुझ्या मैत्रिणीचं नाव प्रिया आहे? आता ती श्वेता थांबतेच ना जागेला असं म्हटल्यानंतर. आणि माणसे म्हणते नाही म्हणजे मी तुला प्रिया हे नाव घेताना ऐकलं ना म्हणून म्हणते म्हणून. अगं आमच्यासुद्धा आश्रमात ना एक प्रिया होती, ती खूप वाईट होती ग, सगळ्यांना खूप त्रास द्यायची, आम्हाला कोणालाच नाही आवडायची ती, असंही माणसे सांगते. आणि पुढे म्हणते आणि तिने सायली ताईला सुद्धा ना खूप त्रास दिला अगं म्हणून. आता असं म्हणल्यानंतर ही लगेच बघा श्वेता म्हणते नाही ग नाही. आणि म्हणते की माझी मैत्रिणी ना खूप चांगली मुलगी आहे अगं, आणि खरं तर तिचं नाव आहे ना प्रियंका आहे, पण आम्हीच आपलं तिला प्रेमाने प्रिया असं म्हणतो. आणि बघा आता ही श्वेता काय करते की मोबाईलमध्ये एक फोटो काढते आणि त्या माणसाला दाखवते आणि म्हणते की हे बघ ही माझी मैत्रीण प्रिया आहे म्हणून. माणसी म्हणते ठीक आहे म्हणून. श्वेता म्हणते अगं आता काय नाही की माझा आता संसारही मोडला आहे, माहेरी पण मी जाऊ शकत नाही आणि एकटीच राहिली ग ती आता माझी एकमेव मैत्रीण प्रिया म्हणून. आणि त्यात ती गावी असते ना आमच्या, मग भेटता पण येत नाही. माणसे म्हणते पण मग आम्ही आहोत ना ग आता तुझ्यासाठी. श्वेता म्हणते हो तुम्ही तर फॅमिलीच आहात आता माझी म्हणून. आणि म्हणते चला झोपायचं आहे ना आपल्याला लवकर, चला चला. इतक्यातच आहे ना गौरी रडण्याचा खूप आवाज येतो जोरजोरात. आता माणसे म्हणते अगं हा तर गौरीचा आवाज आहे. श्वेता म्हणते चला चला जाऊयात लवकर म्हणून. आता ती गौरी का रडते हे बघायसाठी या जातात. इकडे आपण पाहतोय पुन्हा अर्जुन आणि सायली हे दोघे जण नेहमीप्रमाणे बाळासाठी ना लेटर लिहित असतात एका डायरीमध्ये. आता हे त्यांचं रुटीन बनले. आता त्यांनी डायरी घेतल्यानंतर अर्जुन म्हणतो दे मी ठेवून टाकतो म्हणून. आता दोन्ही डायऱ्या कपाटामध्ये अर्जुन ठेवून टाकतो. अर्जुन म्हणतो बायको जरा स्वतःच्या चेहऱ्याकडे बघ किती दमलीस तू म्हणून. सायली म्हणते होय हो आजकाल आहे ना खूपच दमायला होतं, सकाळच्या आवरावर स्वयंपाक करणं, मग आश्रमात जाणं, तिथली धावपळ, आजकाल आहे ना मी पटकन थकून जाते, सगळं काही ना जड जायला लागलं आहे मला. अर्जुन म्हणतो की बाळा बघतोयस ना आई तुझी किती काम करते ती म्हणून. आणि अर्जुन म्हणतो की बायको मला सांग की आपलं बाळ तुझ्याशी बोलतो का मग म्हणून. सायली म्हणते आता त्याची हालचाल म्हणजेच त्याची भाषा आहे ना, एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली ना की ते पटकन पोटात लात मारतं. अर्जुन लगेच हसायला लागतो जोरजोरात आणि म्हणतो की अगदी आईवरच गेलाय म्हणून. सायली म्हणते काय म्हणला? तर अर्जुन म्हणतो नाही नाही सॉरी सॉरी म्हणून. आणि बघा अर्जुन म्हणतो की हे बघ तो किंवा ती जन्माला आल्यानंतर कसं दिसेल ग म्हणून. आणि म्हणतो की आय मीन मला असं म्हणायचं की मला वाटतं की ते माझ्यासारखंच दिसेल म्हणून. सायली म्हणते हो ना नाक तर तुमच्यासारखंच असायला हवं. अर्जुन म्हणतो नाक? तर सायली म्हणते हो. अर्जुन म्हणतो पण डोळे तर तुझ्यासारखे असायला हवेत. सायली म्हणते हनवटी तुझ्यासारखी असायला हवी. अर्जुन म्हणतो मग स्माईल तुझ्यासारखी हवी. हां. अर्जुन म्हणतो मी एक कामच करू का, आपलं बाळ कसं दिसेल हे इमॅजिन करून त्याचं मी चित्रच काढूया चालेल का? तर सायली म्हणते चालेल. अर्जुन म्हणतो वाव ग्रेट आयडिया. आणि बघा इकडे ना आश्रमामध्ये सायली आता ही छोटी गौरी ना खूप जोरजोरात त्यांना रडायला लागलेली असते. आता एवढ्या रात्री आश्रमामध्ये ना सगळेजण उठून बसलेले असतात. आता ही कुसुमताई म्हणत असते का गं तू का रडतीयस, तुला काय भीती वाटते का, तुला काय झालंय काय, तुला काही हवं आहे का? आता आश्रमातल्या सगळ्या मुली तिथे येऊन बसतात, पण ही गौरी काही केलं ना रडायची शांतच होत नसते. आता ती श्वेता येते आणि ती सुद्धा विचारत असते की काय झालंय तुला, तुला काही खायला आणू का मी? तरी पण ती गौरी कंटिन्यू आता रडतच असते. इतक्यातच मधुभाऊ येतात आणि म्हणतात अरे देवा अगं कुसुम ही का रडते एवढी. मधुभाऊ म्हणत असतात अरे बाळा रडू नकोस, का रडते ग ही सुमन. सुमन म्हणते की कुसुमताई म्हणते की मला नाही हो माहिती म्हणून. आता ते काका पण म्हणतात बाळा शांत हो, आम्हाला कसं कळणार की तुला काय होतंय ते. मधुभाऊ म्हणतात हे बघ कुसुम तू ना एक काम कर म्हणून, आत्ताच्या आत्ताना साऊला फोन कर आणि तिला बोलवून घे, त्याशिवाय ना ती गप्प नाही राहणार म्हणून. आणि ती गौरी एवढी रडते ना की कोणालाच ऐकत नाही. आता कुसुम म्हणते की अहो मधुभाऊ आता एवढ्या रात्री कसा फोन करू मी तिला, किती उशीर झाला आहे. मधुभाऊ म्हणतात अगं पण काहीतरी करायलाच हवं ना. कुसुमताई म्हणते की नाहीच कळत आहे ना मला काय करावं ते. बाळा अगं शांत हो ना, श्वेता बघ ना गं तू तरी म्हणून. आता ती श्वेता पण प्रयत्न करते पण काही केलं नाही, गौरी शांतच होत नसते. इकडे आपण पाहतोय की अर्जुन आता फळा काढत असतो आणि आता त्या फळावरती ना बाळाचं चित्र काढायचं असतं. सायली मदत करायला जाते तर अर्जुन म्हणतो काही नाही तू करायचं, तू शांत बस बरं एका जागी. तर सायली बघा लगेचच त्यासाठी ना आता ते स्केच पेन वगैरे सगळं घेऊनच येते. अर्जुन म्हणतो तो ऐकणारच नाही ना मदत करू नकोस म्हणल्यानंतर. तर सायली लगेच म्हणते की नाहीच ऐकणार म्हणून. आणि आता हे दोघं जण बघा त्यांच्या बाळाचं ना चित्रच काढत असतात. आता सायली म्हणते की गोल चेहऱ्याचं गुबरे गाल असलेलं बाळ काढा म्हणून. आता अर्जुन काढतो एक सर्कल काढतो, ते गुबरे गाल वगैरे असं काढत असतो. आणि अर्जुनने काही फनी चित्र काढले ना तुम्ही याचा भाग आहे ना टीव्हीवरती नक्की बघा, त्यामुळे ना तुम्हाला नक्की कळेल अर्जुनची ड्रॉइंग कशी येते. आता सायली सांगत असते नाक आहे ना अगदी तुमच्यासारखं काढा म्हणून. आता अर्जुन त्याच्यासारखं नाक पण काढतं. आता सायलीनं एक गोष्टीचं ना वर्णन करून सांगत असते आणि अर्जुन त्या पद्धतीने तसं बाळ काढत असतो की बाळाचं चित्र कसं की आपलं बाळ कसं दिसेल म्हणून. आणि इतकं फनी बाळ काढतो ना अर्जुन की बस. आणि स्वतःच हसायला लागतो आणि म्हणतो की हे चित्र जर का आपल्या बाळाने बघितलं ना तर आपलं काही खरं नाही, खूप चिडणार येतो. आणि अर्जुन म्हणतो की एक मिनटं आपलं बाळ जर का खरंच दिसायला असेल तर खूप कठीण आहे बाबा हे म्हणून.
सायली म्हणते अहो दिसायला कसंही असू देतो आणि म्हणते की त्याचा स्वभाव आहे ना चांगला असायला हवा आहे म्हणून. आणि पुढे म्हणते की आणि त्यासाठी त्याच्यावरती ना उत्तम संस्कार व्हायला पाहिजेत म्हणून. अर्जुन म्हणतो ते तर आपणच करणार आहात ना. इन वॉट आपण आपल्या बाळाला सोबत आहे ना असं फ्रेंड्स बनून राहू ना तर अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील म्हणून. आणि अर्जुन म्हणतो आणि आपलं बाळ आत्यापासून बघत असेल ना की त्याची आई आश्रमातल्या लोकांसाठी किती काही करते म्हणून बघ ना सगळ्यांची जबाबदारी घेते म्हणजे त्याच्यावरती आत्तापासूनच संस्कार होत आहेत राईट ना. सायली म्हणते हो ना, पण आज जेव्हा वाचले आश्रमाची संस्थापक म्हणून कागदावरती जेव्हा माझं नाव वाचलं ना तेव्हा मला ना खूप मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली. काय हो मी काय म्हणते मला ही जबाबदारी पेलेल ना हो. तर अर्जुन म्हणतो अगदी 100% मला ना गॅरंटी आहे तुझी म्हणून. अर्जुन पुढे म्हणतो की आश्रमाची हेड म्हणून तुझ्याऐवजी दुसरी कुणी असू शकत नाही. आता बघ ना ती गौरी, ती छोटीशी गौरी किती रडत होती ना आणि पण तू तिला किती हँडल केलं ना ग अगदी छान पद्धतीने. यावरूनच कळतंय की तुमचा बॉन्ड किती छान आहे म्हणून असं अर्जुन म्हणत असतो. सायली म्हणते खरंच किती घाबरली होती ना ती बिचारी. मी जेव्हा मधुभावना मंदिरात सापडले असेल ना तेव्हा माझी ही स्थिती असेल आणि ती भीती इतकी प्रचंड होती ना की नंतर मी तो कप्पा बंदच करून टाकला कायमचा असं सायली सांगत असते. आणि पुढे म्हणते खरं तर आज मला गौरीला ना त्या अवस्थेमध्ये सोडून यायला नकोच वाटत होतं. खरंच मला जीवावर आलं होतं म्हणून. आणि म्हणते की अहो मी कुसुमताईला फोन करून विचारू का गौरी झोपली का म्हणून. अर्जुन म्हणतो की मी नाही म्हटलं तर तू फोन नाही का करणार, तू ऐकणार आहेस का माझं, कर फोन. असं म्हणल्यानंतर सायली फोन हातात घेते इतक्यातच कुसुमताईचा फोन येतो. सायली म्हणते अरे वा कुसुमताईचा फोन. आणि फोन उचलून म्हणते कुसुमताई तुला ना 100 वर्ष आयुष्य आहे, मी ना तुलाच फोन करणार होते. गौरी झोपली का ग. आता कुसुमताई म्हणते अगं कसली झोप, अगं मागापासून गौरी इतकी रडती ना की शांतच होत नाहीये, काही केलं ना कोणाचंच ऐकत नाही. आम्ही सगळेजण तिला समजावतोय पण कोणाचंच ऐकत नाही म्हणून शेवटी मी तुला फोन केला म्हणून. सायली म्हणते हो का बरं ठीक आहे मी येते हां लगेचच. कुसुमताई म्हणते मला वाटतं ना तू इथं आल्याशिवाय ती ना शांतच होणार नाही, तू ये हां लवकर म्हणून. सायली म्हणते हो हो निघतेस मी. आता फोन ठेवल्यानंतर अर्जुन म्हणते की चल मी पण येतो म्हणून. आणि हे दोघेजण सुद्धा बघा आता आश्रमात जातात आणि इकडे गौरी आश्रमात इतकी काही रडत असते ना की बस. कुसुमताई म्हणत असते अगं बाळा का रडतेय, काहीच कळत नाही, प्लीज सांग ना ग काहीतरी. आणि ती गौरी कोणाशीच काही बोलत नाही, खूप गोंधळ चालू असतो. आता इतक्यात श्वेता म्हणते सायली ताई आली वाटतं म्हणून पटकन दरवाजा उघडते. आता बघा दरवाजा उघडला की सायली ना पटकन आतमध्ये येते आणि आल्या सायली काय करते कोणाशी काही न बोलता त्या गौरीला पटकन मांडीवरती उचलून घेते आणि तिला अशी घट्ट मिठी मारते आणि डायरेक्ट ना अंगाईच गायला लागते. आणि ती श्वेता आहे ना आणि ती छोटीशी गौरी आहे ना ती बघा लगेचच आहे ना शांतच होऊन जाते. आणि सायली आज सुंदर अंगाई गाते हां त्या गौरीसाठी. आणि सगळेजण बघतच राहतात. सायली म्हणत असते घाबरायचं नाही म्हणून पहिल्यांदा तर तिला शांत करते आणि खूप छान तिच्यासाठी ना अंगाई गाते. सगळेजण इतके असे काही बघत असतात ना की खरंच सायलीने किती मायेने सगळ्यांना बांधून ठेवलेलं असतं ना की निंबोनीच्या झाडामागे अशी अंगाई म्हणते. आणि आता ती गौरी गाढ झोपी जाते. आता ही श्वेता सायलीला अंगाई गाऊन झोपवते ना. आता हे सगळं ना व्हिडिओ शूट करून घेते. मधुभाऊ म्हणतात की हे बघ कुसुम बघितलंच ना कशी झोपली गौरी, ते तिला ना साऊच्या ना मायेच्या प्रेमाच्या स्पर्शाची गरज होती, बघितलंच ना गौरी कशी छान झोपली ते. आता कुसुमताई म्हणते अगं बरं झालं ग सायली तू आलीस, ते अगं आमचं काही ती ऐकतच नव्हती, सारखी ना रडतच होती असं कुसुमताई सांगायला लागते. आणि आता मधुभाऊंना सुद्धा ना खूप छान वाटतं हां. आता अर्जुन म्हणतो की बायको मी काय म्हणतोय की ती झोपली आता, तिला आता झोपव खाली, आपण निघूयात चल जायचं. आणि म्हणतो की यांना आपण सगळ्यांना झोपू देत आता म्हणून. सायली म्हणते अहो ऐका ना मी आजच्या दिवशी ते राहू का हिच्या बरोबर. आता अर्जुन म्हणतो की तू इथे राहणार आहेस आश्रमामध्ये. सायली म्हणते हो ना, हिला रात्री जर का जाग आली तर तिच्याबरोबर असेल ना मी. अर्जुन म्हणतो हां ते पण ठीक आहे चालेल म्हणून. आणि म्हणतो की बरं ठीक आहे काही हरकत नाही सायली तू झोप इथे, मी निघू का मग आता मी, असं अर्जुन म्हणतो. आणि म्हणतो की येतो हां मी म्हणून अर्जुन आता तिथून निघून जातो. आपण पाहतो की अर्जुन गेला की लगेच श्वेता दरवाजा बंद करून घेते. आणि आता सायली काय करते की त्या गौरीला ना खाली झोपवते आणि त्याचबरोबर आता सगळी मुलं पण गाढ झोपी जातात. आता ती काका म्हणत असतात सायली तू आता इथे झोप हां तिच्या शेजारी म्हणून. सायली म्हणते हो. मधुभाऊ मनातच म्हणतात की सवाय आहे म्हणून या मुलांच्या चेहऱ्यावरती ना हसू आहे म्हणून, असं मधुभाऊ सायलीकडे बघून म्हणत असतात. आणि म्हणतात की मला आता ना काही काळजी उरलेली नाहीये की माझ्यानंतरही माझ्या मुलांचं काय होईल म्हणून. आणि मधुभाऊंच्या चेहऱ्यावरती एक समाधान दाखवलेलं आहे. मधुभाऊ हाताने इशारा करत असतात कोणीही गोंधळ करू नका. आणि आता सगळी आश्रमातली मुलं एका लाईनमध्ये ना सगळे शांत झोपी जातात. आणि ही श्वेता आता तिथं बेडवरती झोपते आणि बघा तिथं झोपवत असते आणि खाली ना ही सायली त्या गौरीला थापटत असते आणि ती गौरी झोपलेली असते. आता हे सगळं ही श्वेता पुन्हा पुन्हा त्याचे फोटो काढते आणि शूट काढून घेत असते. आता याचा सुद्धा नाही काय उपयोग करते
करते हे आपल्याला पुढच्या भागामध्ये कळेलच. उद्याच्या भागात आपण पाहतो अर्जुन सकाळी सकाळी लवकर येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग, बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. म्हणून अर्जुन मुलांसाठी खूप काही घेऊन येतो. आता इकडे नागराज चिडून म्हणत असतो की अरे हा इन्स्पेक्टर धुमाळ अर्जुनच्या समोर गेला ना तर आपण पकडला जाऊ. आता लगेच प्रिया म्हणते हे दोघंही पकडला जाणार नाहीत, याची जबाबदारी माझी. मी तुम्हाला दोघांना अशी काही तयार करीन ना की आपण तयार केलेल्या नाटकाला ना अर्जुन आणि सायली कन्फर्म बोलतील म्हणून. आता अर्जुन सायली घरी आलेले असतात आणि आता सायली म्हणत असते की मला वाटलंच नव्हतं की तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी घरी याल आणि मुलांसाठी इतका आणाल म्हणून. अर्थातच अर्जुन सायली आता श्वेतांच्या घरात पोहोचलेले असतात रिटर्न आणि पुन्हा आता श्वेताचा फोन येतो आणि सायली म्हणते की हां बोल श्वेता म्हणून. आणि आता तिथे काहीतरी जबरदस्त घडलंय म्हणून सायली फक्त काय म्हणून असं जोरात ओरडते. आता उद्या नक्की कळेल की आता इन्स्पेक्टर धुमाळ आणि त्या मुलीचा काका म्हणजे त्या सोनलचा काका बनून एकही तिराईत म्हणून आश्रमात आलेला असतो जो की सोनलला नेण्यासाठी. आणि काय होईल, सोनल यशस्वीरित्या त्या माणसाकडे जाईल का, अर्जुन सायली त्यांना पकडतील. हे सगळं पाहण्यासाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल आणि हो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.